नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 8 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं, त्याचप्रमाणे येणारं वर्ष त्यांच्यासाठी कशा प्रकारचं असेल, या सर्व संदर्भातली चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 8 सप्टेंबरची आहे त्या सर्वांना चॅनेलतर्फे मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो, हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर यांचं जे व्यक्तिमत्व जे असतं ते नीटनेटकं, टापटीप, स्वच्छ आणि थोडंसं ब्रँडेड कपडे घालणं, आधुनिक फॅशन करणं हे यांना आवडतं. तसं पाहिलं तर मितभाषी असतात, जास्त बोलत नाहीत किंवा जास्त संवाद साधत नाहीत, मात्र खोल विचार करणारे असतात. कारण जीवनामध्ये ह्यांना अनुभव बऱ्याच प्रमाणात येतात आणि ते अनुभव हे थोडेसे नकारात्मक असतात. तसं पाहिलं तर यांच्या जीवनाबद्दलचे ज्या अपेक्षा असतात त्या जबरदस्त असतात, त्यांची स्वप्न मोठी असतात आणि ती पूर्ण करण्याची तयारी आणि शारीरिक मानसिक तयारी यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची असते. परंतु बऱ्याच वेळा नशिबाची म्हणावी तेवढी साथ लाभत नाही. संपूर्णपणे यांच्याकडे सगळ्या प्रकारचे गुण असून सुद्धा थोडंसं दैव म्हणा किंवा नशीब ह्यांच्या थोडंसं विपरीत वागतं. यामुळेच यांना थोडी जास्त मेहनत करावी लागते. यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्तीसुद्धा अतिशय उत्तम असते. लिडरशिप क्वालिटीसुद्धा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची असते. मुख्यत्वे करून यांच्या जीवनामध्ये अडथळे इथे थोडे जास्त असतात. अडथळ्यांची शर्यत त्यांना पार करावी लागते. स्वतंत्र उद्योगधंदे करणं जमत नाही. स्वतंत्र उद्योगधंदे केले तरी त्यामध्ये अडथळे बऱ्याच प्रमाणात येतात आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणात काम करून सुद्धा नंतर प्रयत्न सोडावा लागतो. खरं तर यांनी मनाशी तो एक जी गोष्ट आहे ती थोडीशी मनात बांधली पाहिजे, ती म्हणजे प्रयत्न करणं आपलं काम आहे. यश कधी येईल, किती वेळाने येईल, कशा प्रकारचं येईल हा विचार सोडून द्यावा. मग यांना यश मिळणं सोपं जाईल. जर यशाच्या संदर्भात काही गणितं मांडली तर मग यश मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची राहील. याचप्रमाणे स्वतंत्र उद्योगधंद्यामध्ये लगेचच्या लगेच स्थावरता येणं थोडंसं कठीण असतं. यांच्या बाबतीत एक गोष्ट मात्र निश्चित असते, ती म्हणजे एखादी सर्व प्रकारची सुख यांना मिळतात, परंतु एखादं जे सुख आहे ते चव निघून गेल्यानंतर मिळतं. जसं की आयुष्याचे महत्त्वाचे टप्पे असतात. शिक्षण आहे, स्थावरता आहे, विवाह, संतती, हे जे सगळे महत्त्वाचे जे टप्पे आहेत हे पूर्ण तर होतात, त्यांचा आनंदही मिळतो, परंतु त्याच्यातली चव निघून गेल्यानंतर. त्यामुळे बऱ्याच वेळा ह्यांना वाट बघावी लागते एखाद्या सुखासाठी. साध्या नोकरीमध्ये जरी ते गेले तरीसुद्धा लवकर प्रमोशन मिळत नाही. त्यांच्याबरोबर नोकरीमध्ये रुजू झालेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांना यशाच्या शिड्या पटापट मिळतात. यांच्या बाबतीत ती गोष्ट कठीण होऊन बसते. सर्व प्रकारची अर्हता असून सुद्धा यांना त्यासाठी जास्त झगडावं लागतं. आयुष्यात झगडूनच पुढे जाणाऱ्या या व्यक्ती असतात. स्त्रियांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर या जन्मतारखेच्या ज्या स्त्रिया असतात त्यांना वैवाहिक जीवनामध्ये फार मोठे मनस्ताप सहन करावे लागतात. म्हणजे वैवाहिक जोडीदाराकडून अपेक्षित साथ न लाभणं किंवा वैवाहिक जोडीदाराच्या संदर्भातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते थोडेसे जास्त असणं, हा प्रकार यांच्याकडे जास्त दिसून येतो. आरोग्याच्या संदर्भात सुद्धा थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे या व्यक्तीच्या बाबतीत दुसरी गोष्ट म्हणजे या व्यक्ती बऱ्याच प्रमाणात अपयश आले की स्वतःला दोष द्यायला लागतात, स्वतःला अंडर एस्टिमेट करायला लागतात. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा यांचा जो कॉन्फिडन्स असतो हा थोडासा कमी झाल्यासारखा वाटतो. यांच्याकडे अनुभवांची शिदोरी मात्र जबरदस्त असते. वयाच्या साधारण 40-45 वयानंतर यांना स्थावरता येते, ती मात्र कायमस्वरूपी टिकते. याचप्रमाणे वडिलांबरोबर किंवा पित्याबरोबर मतभेद असणं हे थोडंसं दिसून येतं किंवा पित्याच्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलथापालथ होणं हा प्रकार दिसून येतो आणि तो सुद्धा बऱ्याच प्रमाणात यांच्याही आयुष्यात दिसून येतो. अशा प्रकारे ही ह्या जन्मतारखेच्या ज्या व्यक्ती असतात त्या थोडंसं आयुष्यात झगडून पुढे जाणाऱ्या असतात. त्यामुळे कष्टाचे डोंगर यांना उपसावे लागतात हे निश्चित. बऱ्याच वेळेस अपमानात सुद्धा सामोरं जावं लागतं. म्हणजे यांच्यामध्ये होतं असं की आपली चुकी नसताना सुद्धा थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं, थोडंसं बॅकफुटला यावं लागतं. त्यामुळे ती जी वेदना असते ही वेदना यांच्या मनात कायम स्वरूपात सलत असते. येणारं संपूर्ण वर्ष म्हणजेच जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतचा जो कालावधी आहे हा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. महत्त्वाची तुमची कामं पूर्ण होताना दिसतील. खास करून कार्यक्षेत्राच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं पूर्ण होताना दिसतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल आणि थोडंसं आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र येणारं वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं 8 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.